हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू आवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे क्वांटम नंबर्स. व्हॉट इज क्वांटम नंबर्स. त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. लेट्स स्टार्ट. क्वांटम नंबर. पोझिशन ऑफ each इलेक्ट्रॉन in an atom is described by a set of 4 quantum numbers. ॲटममधल्या इलेक्ट्रॉनची पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्सचा यूज होतो. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय n. सेकंड आहे अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. त्यालाच आपण अझामेथल क्वांटम नंबर असेही म्हणतो. इट इज डिनोटेड बाय n. थर्ड आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय ml. अँड फोर्थ आहे स्पिन क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय ms. आता स्टेप बाय स्टेप आपण चारही क्वांटम नंबर विषयी माहिती घेऊया. फर्स्टली प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. द प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज रिलेटेड टू द साइज अँड एनर्जी ऑफ द मेन शेल. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल n. इट कॅन हॅव एनी इंटिग्रल व्हॅल्यू एक्सेप्ट 0. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या द्वारे आपण इलेक्ट्रॉनची साईज आणि इलेक्ट्रॉनची एनर्जी ऑफ मेन शेल, इलेक्ट्रॉन ज्या मेन शेलमध्ये आहे त्याची एनर्जी काय आहे ते आपण ओळखू शकतो. त्याला आपण यांनी डिनोट करतो. अँड इट कॅन हॅव इंटिग्रल व्हॅल्यू. त्याला आपण कोणत्याही एका इंटिग्रल व्हॅल्यूने डिनोट करतो, 1 पासून समोर एक्सेप्ट 0. आपल्याला हे माहिती आहे की ॲटमकडे शेल असतात, त्याला आपण KLMN नी डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय, तर के शेलमध्ये इलेक्ट्रॉन nची व्हॅल्यू ही 1 असते, एल शेलमध्ये nची व्हॅल्यू 2 असते, एम शेलमध्ये nची व्हॅल्यू 3 असते आणि एन शेलमध्ये nची व्हॅल्यू ही 4 असते. ह्या शेल आहे KLMN, यामध्ये इलेक्ट्रॉनचं साईज, इलेक्ट्रॉनची एनर्जी काय आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेकंड आहे अँग्युलर मोमेंट क्वांटम नंबर. याला आपण अझामेथल क्वांटम नंबर असंही म्हणतो. दिस क्वांटम नंबर आयडेंटिफाईज द नंबर ऑफ सबशेल अँड द शेप ऑफ ऑर्बिटल्स. तर आपण अझामेथल क्वांटम नंबरच्या आधारे सबशेलचा नंबर कोणता आहे, म्हणजेच की कोणत्या सबशेलमध्ये हा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्या ॲटमचा शेप कसा आहे, त्या ऑर्बिटलचा शेप कसा आहे हे आपण अझामेथल क्वांटम नंबरच्या आधारे सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल KLMN ह्या शेल आहे, त्याच्या सबशेल कोणत्या आहे, SPDF. केची S1s ही सबशेल आहे, एलची 2s 2p, एमची 3s 3d 3p 3d आणि एनची आहे 4s 4p 4d आणि 4f. फॉर एक्झाम्पल एल या शेलमध्ये ऑर्बिटल आहे 2s 2p. त्यामध्ये 2 काय डिनोट करतो, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि p काय डिनोट करतं, तर अझामेथल क्वांटम नंबर. p आपल्याला हे सांगतं की कोणती सबशेल आहे आणि 2 नंबर हा सांगतो की प्रिन्सिपल क्वांटम नंबर सांगतो की म्हणजे एलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोणता आहे आणि अझामेथल क्वांटम नंबर हे सबशेल दर्शवतो. इन अ सिम्पल वे, व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर, म्हणजेच की अझामेथल क्वांटम नंबर म्हणजे काय, तर एवढं लक्षात ठेवायचं. दिस नंबर आयडेंटिफाय द नंबर ऑफ सबशेल्स अँड शेप ऑफ द ऑर्बिटल. म्हणजे कितव्या नंबरची सबशेल आहे आणि शेप कसा आहे हे कोण सांगतं, तर अझामेथल क्वांटम नंबर. सेकंड आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय ml. दिस क्वांटम नंबर टेल अस अबाउट द ओरिएंटेशन ऑफ द ऑर्बिटल इन द सबशेल. म्हणजे ऑर्बिटलमध्ये सुद्धा जी सबशेल आहे त्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन हा कुठे प्रेझेंट आहे हे सांगण्याचं काम मॅग्नेटिक क्वांटम नंबर करतो. मॅग्नेटिक क्वांटम नंबर काढण्याचा एक फॉर्म्युला आहे 2l+1. l म्हणजेच अझामेथल क्वांटम नंबर. फॉर एक्झाम्पल 3p आहे एक ऑर्बिटल, त्यामध्ये एलची किंमत 1 आहे, तर 2l+1, 2 × 1 + 1, 2 + 1 = 3. तर p या सबशेलचा नंबर ऑफ ऑर्बिटल आहे 3. हे आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबरवरून कळतं. मॅग्नेटिक नंबर आपल्याला हे सांगतं की इन अ स्पेस कोणत्या ॲक्सिसमध्ये इलेक्ट्रॉन हा प्रेझेंट आहे. स्पेसमध्ये एक्स ॲक्सिसमध्ये, वाय ॲक्सिसमध्ये की झेड ॲक्सिसमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे हे सांगण्याचं काम मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या आधारे होतं. व्हॅल्यू ऑफ m इन बिटवीन -l टू +l. जर एस सबशेल आहे तर त्याची व्हॅल्यू ऑफ m 0,
पी सबशेल आहे तर 3 येतं, तर -1 0 +1. डी सबशेल आहे तर डीची व्हॅल्यू ही 5 येतं, -2 1 0 +1 +2. एफ या सबशेलचा नंबर ऑफ ऑर्बिटल आहे 7. त्याची मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू आहे -3 -2 -1 0 +1 +2 +3. I hope you understand magnetic quantum number. So let's move on. The fourth quantum number, spin quantum number. आता आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या आधारे हे कळलं की इलेक्ट्रॉन हा कोणत्या शेलमध्ये आहे. अझामेथल क्वांटम नंबरच्या आधारे कळलं की कोणत्या सबशेलमध्ये आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या आधारे हे कळलं की सबशेलमध्ये सुद्धा कोणत्या ॲक्सिसमध्ये आहे. आणि आता स्पिन क्वांटम नंबरमध्ये आपण पाहणार आहे की इलेक्ट्रॉन हे कोणत्या डिरेक्शननी आहे, अपवर्ड डिरेक्शननी आहे की डाऊनवर्ड डिरेक्शननी आहे. द क्वांटम नंबर टेल्स अस अबाउट द ओरिएंटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन स्पिन इन अ स्पेस. स्पेसमध्ये त्या इलेक्ट्रॉनची ओरिएंटेशन कशी आहे, त्याची डिरेक्शन कशी आहे, त्या स्पिनची अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे. जर का अपवर्ड असेल तर त्याची व्हॅल्यू येते +½ आणि जर का डाऊनवर्ड स्पिन असेल तर त्याची व्हॅल्यू येते -½ आय होप यू गाईज इज एन्जॉय दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. जर का काही अडचण असेल तर मला कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ऑन केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला सबस्क्राईब करा.